जय शिवराय. आमच्या या उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ गडभ्रमंतीमध्ये ट्रेक क्षितिजसोबत सातमाळ डोंगर रांगेतील 4 किल्ल्यांना भेट देताना काल आम्ही पहिली भेट दिली ते अहिवंत गडाला. विस्तीर्ण असा हा बलाढ्य गड, ज्याच्या माथ्यावर असलेले अनेक अवशेष, मंदिरे, पाण्याची टाकी आणि तलाव पाहताना या गडाचे त्या काळी असलेले महत्त्व लक्षात येते. गड पाहून त्याच्या बाजूला असलेल्या बुदल्यावरही आमच्यापैकी काही जणांनी चढाई केली आणि खाली उतरून अचलागडसाठी निघालो. पायथ्याच्या दगडपिंपरी या गावातून न जाता आम्ही गेलो ते जमाले गावातून आणि येथूनच आमच्या ट्रेकचा थरार सुरू झाला. अनवट अवघड वाटा, बिबट्यांचे अस्तित्व असलेले जंगल, घसाऱ्याची चढाई अशी सारी आव्हाने पार करीत आम्ही सर्वांनी अचला सर केला आणि अंधारात गड उतरून दरेगावात परत आलो. आज आमची गडभ्रमंती आहे ती याच डोंगर रांगेतील 2 गडांची, नेडेधारी शिडका अर्थात मोहनदर आणि मुघल मराठा सीमेवर लक्ष ठेवणारा सीमाप्रहरी हदगड. चला तर मग आमच्या या ग्रुपसोबत या गडांच्या गडभ्रमंतीला. La 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 la. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. अचला आणि अहिवंतगड करून आम्ही दरेगावात परत आलो तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. गावात खूप शांतता होती. आज शनिवार आणि त्यात दरेगावच्या या हनुमान मंदिरात मुक्काम. मारुतीरायचे दर्शन घेतले आणि जेवून झोपी गेलो. सकाळी लवकर उठून पुढील ट्रेकची तयारी केली आणि निघालो मोहनदरसाठी. मंगलमूर्ती दरेगावपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहनदरी गावाकडे जाताना डोंगराच्या आडून उगवत्या सूर्यनारायणाचे ते निसर्गाच्या सानिध्यातले दर्शन मनाला खूप भावले आणि अशा प्रसन्न वातावरणात आम्ही गडाच्या पायथ्याचे मोहनदरी गाव गाठले. या किल्ल्याचे मूळ नाव शिडका होते, परंतु पायथ्याशी असलेल्या मोहनदरी गावामुळे तो आता मोहनदरी किंवा मोहनदर या नावाने ओळखला जातो. आम्ही सर्वांनी सर्वप्रथम नेड्याच्या वाटेने जाऊन पूर्वेकडील दरवाजाच्या वाटेने उतरायचे ठरवून गडाकडे निघालो. सकाळचे 8:15 झालेले आहेत. ट्रेकला सुरुवात झालेली आहे. चला, किती वेळात पोहोचणार? 1.5 तास. वाटत नाही ते बघून 1.5 तास वाटेल. 1.5 तास लागेल म्हणून वाटत नाही आहे. बघूया. सर्वांच्या मते 1.5 तास तरी लागणार असा अंदाज आहे. तसे पाहिले तर गडाच्या नेड्याकडे जाणारी ही वाट तशी सोपी आहे. या किल्ल्याशी संबंधित एक रोचक दंतकथा प्रचलित आहे. असे म्हटले जाते की पौराणिक संदर्भानुसार या गडावर आणि आसपासच्या प्रदेशावर महिषासूर नावाच्या असुर राजाचे राज्य होते. महिषासूर राक्षस आणि त्याच्या 2 भावांनी चिक्षूर आणि चामर यांनी वणी परिसरात धुमाकूळ घातला होता. जेव्हा या असुरांनी ऋषीमुनींना आणि देवांना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा सर्व देवांच्या तेजातून सप्तशृंगी देवी प्रगट झाली. सप्तशृंगी देवीने जेव्हा महिषासुरांच्या 2 भावांचा वध केला तेव्हा महिषासूर जीवाच्या भीतीने रेड्याचे रूप घेऊन पळू लागला. तो डोंगर ओलांडून पलीकडे पळत असताना देवीने त्याला रोखण्यासाठी डोंगराला इतक्या जोरात लात मारली की तेथे एक मोठे छिद्र पडले, ज्याला आपण नेडे म्हणतो. या युद्धाचे वर्णन देवी भागवत आणि सप्तशती या ग्रंथांमध्ये आढळते. साधारण 1 तासाच्या चढाईनंतर आम्ही गडाच्या नेड्याजवळ आलो. आम्ही सर्वजण एक एक करत या शिडीने नेडे चढून गेलो. इथे सर्वांनी मस्त फोटो काढले. कसं वाटलं? आम्ही सर्वजण नेड्यामध्ये चढून आता पलीकडील बाजूने उतरलो, कारण या गडाच्या माथ्यावर जायला वाट पलीकडील बाजूनेच होती. हळूहळू ये. जरा तर भीती दाखव तोंडावर. तेच ना, असं वाटलं
वाटलं पाहिजे काहीतरी असं असं कर ना हे मला नाही उतरता येते काहीतरी एडिटिंग नाही वाटलं. आम्ही सगळे नेडे उतरलो. इथे बाजूलाच दगडामध्ये एक कपार होती, त्यामध्ये बसून सर्वांनी फोटो काढले. मग इथे प्रिया पण मागे कशी राहणार? व्हिडिओ करायचा ना, मग कसं करायचा? इथेच ग्रुपचा मस्तीचा अजून एक व्हिडिओ शूट झाला. आता आम्ही गडमाथ्यावर जायला निघालो. नेड्याच्या पलीकडून डोंगराला लागून एक पाऊल वाट या गडाच्या माथ्यावर जाते. या गडाच्या माथ्यावर नेड्याच्या वर असलेल्या सुळक्यावर पाण्याचे एक टाके आहे. गडावर आढळणारी पाण्याची कोरीव टाकी आणि पायऱ्यांची बांधणी ही यादवकालीन स्थापत्य शैलीची साक्ष देतात. ऐतिहासिक काळात ऐवंदगडाच्या रक्षणासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा चौकीदार म्हणून वापरला जात होता. आजही वातावरण खराब होते. सप्तशृंगीगड, ऐवंदगड आणि मार्कंडेय अस्पष्ट दिसत होते. दीपाली आणि प्रिया यांनी येथून दिसणारे किल्ले दाखवण्यासाठी एक रील बनवला, पण त्यांच्या या रीलमध्ये हे किल्ले कुठंच दिसत नाहीत. इथे बसून सोबत आणलेल्या स्नॅकवर सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला आणि या गडाच्या पूर्वेकडील गडभ्रमंतीला निघालो. कुशल आणि समृद्ध हे दोघेजण या गडावर जेवढ्या वास्तू आहेत ते दाखवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. हे आमच्या या ट्रेकचे वैशिष्ट्य होते. गडाच्या या माथ्यावर आपल्याला 7 पाण्याची टाकी, तटबंदीचे व जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात, जे या गडाच्या त्या काळात असलेले टेहळणीचे महत्त्व अधोरेखित करतात. सातमाळा डोंगररांगेतील अनेक किल्ल्याप्रमाणे मोहनदर किल्ल्याची निर्मिती 12व्या ते 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजवटीत झाल्याचे मानले जाते. यादव काळात सुरत आणि बडोज बंदरांकडून खानदेश व पैठणकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी सातमाळा रांगेतील मोहनदर, ऐवंदगड आणि अचला यासारख्या किल्ल्यांचा वापर होत असे. इसवी सन 1318 मध्ये यादव साम्राज्याचा अस्त झाला आणि इसवी सन 1636 मध्ये मुघलांनी या भागावर ताबा मिळवेपर्यंत या काळात मोहनदर किल्ल्यावर प्रामुख्याने बहामनी, निजामशाही आणि आदिलशाहीचे वर्चस्व होते. याच काळात शहाजीराजांनी निजामशाही पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी 1634च्या सुमारास हा परिसर त्यांच्या नियंत्रणाखाली होता. अखेरीस 1636 मध्ये मुघल सम्राट शहाजहानने या परिसरातील निजामशाही पूर्णपणे नष्ट केली आणि 1636च्या अखेरीस हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मोहिमेदरम्यान हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. मे 1671च्या सुमारास ऐवंदगड आणि मोहनदर हे 2 किल्ले पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेले. त्यानंतर इसवी सन 1672 मध्ये तो पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. या विजयानंतर हा किल्ला पुढील 15 ते 16 वर्ष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापर्यंत मराठ्यांच्या ताब्यात राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1682 मध्ये जेव्हा औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने पुन्हा सातमाळ रांगेतील किल्ल्यांवर
हल्ले सुरू केले. इसवी सन 1687-88च्या सुमारास मुघल सेनापतींनी या भागातील अनेक किल्ले जिंकले. मुघल सत्ता कमकुवत झाल्यानंतर इसवी सन 1720मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठ्यांनी पुन्हा उत्तर महाराष्ट्रावर आपली पकड घट्ट केली. इसवी सन 1750 ते 1760च्या दरम्यान मोहनदर आणि अहिवंतगड हे किल्ले पूर्णपणे पेशव्यांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर इसवी सन 1818मध्ये पेशवाईचा अस्त झाला. कर्नल प्रॉथर याने जेव्हा नाशिकमधील महत्त्वाचे किल्ले जिंकले तेव्हा 7 मे 1818 रोजी मोहनदर किल्ला अधिकृतपणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. गड पाहून आम्ही पूर्वेकडील दरवाजाच्या बाजूने खाली उतरलो. वाट तशी घसाऱ्याची आणि अरुंद होती, पण सारेजण व्यवस्थित खाली आलो. मोहनदरची गडभ्रमंती पूर्ण करून आता आमचे पुढील ध्येय होते ते महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेला सीमा प्रहरी हदगड. मोहनदरी ते हदगड या गडाच्या पायथ्याच्या गावांचे अंतर होते 33 किलोमीटर. गावात आलो आणि आमचा भ्रमनिरास झाला, कारण गडावर जाणारा रस्ता मोठ्या गाड्यांसाठी बंद होता. पण येथील स्थानिक आपल्या बाईकवरून 100 रुपये घेऊन गडावर सोडून पुन्हा गावात आणून सोडतात. मग काय, आमची ही 3 सीट बाईक राईड आम्हाला गडाच्या पायरी मार्गापर्यंत घेऊन आली. चला, या भटकंतीतला चौथा किल्ला हदगड. पौराणिक साहित्यात आणि जुन्या ग्रंथामध्ये हदगड किल्ल्याचा उल्लेख हस्तगिरी असा आढळतो. या डोंगराचा आकार दूरवरून हाताच्या तळव्यासारखा किंवा हातासारखा दिसतो. हस्त म्हणजे हात, म्हणून याला हस्तगिरी आणि पुढे अपभ्रंश होऊन हदगड हे पडले. गडाच्या पहिल्या बुरुजाजवळ एक खडकात कोरलेली गुहा आहे. या बुरुजावर शरभाचे शिल्प आहे. इथून पुढे आलो की गडाचा दुसरा बुरुज लागतो. गडाचा हा मार्ग दगडात करून काढलेला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक गुहा पाहायला मिळते. इथे गुहेच्या बाहेरील कातळावर गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे, तर त्याच्यासमोर कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. ऐतिहासिक काळी किल्ल्याचं रक्षण करणारा देव म्हणून या हनुमानाचे महत्त्व होते. पूर्णपणे दगडात कोरलेल्या या पायरी मार्गाने पुढे आलो की इथे वाट थोडी वाकडी करून आपण या गडावर असलेल्या शिलालेखापाशी येतो. पायऱ्यांच्या बाजूला असलेली दगड सोडून असलेली इकडे साईडला आलोय आणि संस्कृत आणि देवनागरी शिलालेख असलेला हा एकमेव शिलालेख या गडाच्या प्राचीनत्वाचे पुरावे देतो. शिलालेख पाहून पुढे दुसऱ्या दगडात कोरून काढलेल्या प्रवेशद्वारातून आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश करतो. गडाच्या माथ्यावर आलो की उजवीकडे आपल्या नजरेसमोर येते ते या गडाची गडदेवता हटकेश्वराचे मंदिर. गडाच्या डावीकडे असलेल्या बुरुजावरून आपल्याला गुजरातच्या सापुताऱ्याचा नजारा पाहता येतो. इथे एक पाण्याचे टाके आणि तटबंदी पाहायला मिळते.
या गडावर गडभ्रमंती करताना इथे अनेक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याची आकाराने खूप मोठी टाकी, उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष, गडावर दारुगोळा साठवण्यासाठी एक स्वतंत्र आणि सुस्थितीत असलेली इमारत, गडावर असलेला टेहळणी बुरुज, हटकेश्वराचे मंदिर असे अनेक अवशेष पाहताना या गडाचे देखणे पण दिसून येते आणि त्या काळी स्वराज्याच्या दृष्टीने असलेले या गडाचे महत्त्व लक्षात येते. 13व्या शतकापूर्वी हा किल्ला यादव आणि त्यापूर्वी चालुक्य राष्ट्रकूट साम्राज्याच्या संरक्षण प्रणालीचा एक भाग म्हणून अस्तित्वात असावा. गडावरील खडक कापून बनवलेली पाण्याची टाकी आणि कोरीव पायऱ्या यामधील स्थापत्यशैली पाहता या किल्ल्याचा वापर प्राचीन काळापासून टेहळणीसाठी केला जात असावा. 13व्या शतकाच्या आधी हा किल्ला यादवांच्या अखत्यारीत होता. 13व्या ते 17व्या शतकाच्या दरम्यान हदगड किल्ल्यावरती विविध सत्तांचे वर्चस्व राहिले. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 14व्या शतकाच्या सुरुवातीला हा किल्ला बागलांच्या बागुल राजांच्या ताब्यात होता. त्यानंतर अहमदनगरच्या बुरान निजामशहाने हा किल्ला बगुल राजांकडून जिंकून घेतला. इसवी सन 1547 मध्ये बागलांच्या बगुल राजघराण्यातील राजा भैरवसेन यांनी बुरान निजामशाचा पराभव करून हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. मुघल सम्राट शहाजहानच्या काळात मुघलांनी बागलान प्रांतावर मोठी मोहीम काढली. इसवी सन 1638 मध्ये बगुल राजांचा शेवटचा राजा भैरमशाह याने मुघलांसमोर शरणागती पत्करली आणि त्यानंतर हदगडसह बागलांमधील किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले. इसवी सन 1638 मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इसवी सन 1663 मध्ये गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांनी हा किल्ला जिंकला. पुढे इसवी सन 1664 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा या किल्ल्याचा उपयोग रसद आणि विश्रांतीसाठी एक महत्त्वाचा तळ म्हणून करण्यात आला. सुरतीची लूट केल्यानंतर परतीच्या प्रवासात मुघल सैन्यांकडून होणारा संभाव्य पाठलाग टाळण्यासाठी हदगडसारखे दुर्गम किल्ले मराठ्यांच्या पाठीशी असणे अत्यंत महत्त्वाचे होते. या किल्ल्यामुळे लुटीचा खजिना सुरक्षितपणे स्वराज्यात आणण्यास मदत झाली. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याचे सामरिक महत्त्व वाढवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला. त्याने मराठ्यांचे अनेक किल्ले जिंकण्याची मोठी मोहीम उघडली. हदगड हा गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असल्याने मुघलांना त्यांच्या सुरत आणि दख्खनमधील दळणवळणासाठी या किल्ल्यावर ताबा मिळवणे आवश्यक होते. इसवी सन 1687-88च्या दरम्यान औरंगजेबाने बागलाण आणि नाशिक पट्ट्यातील अनेक किल्ल्यांवर जोरदार हल्ले चढवले. औरंगजेबाच्या आदेशावरून सय्यद अब्दुल्ला याचा मुलगा हसन अलीने या किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आणि 9 ऑगस्ट 1688 रोजी हा किल्ला जिंकला. ऐतिहासिक नोंदीनुसार 1754-55 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा मिळवला. त्यावेळी या किल्ल्याचा मुघल किल्लेदार खोजा मोहम्मदोल्ला याने हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर इसवी सन 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या काळात कॅप्टन ब्रिग्जने आपल्या सैन्यासह या किल्ल्यावर चढाई केली. त्यावेळी या किल्ल्याचे मराठी अधिकारी रंगराव औंधेकर यांनी काही काळ प्रतिकार केला, परंतु शेवटी ब्रिटिशांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला. आमचा गड पाहून झाला होता आणि 4 किल्ल्यांचा आमचा हा प्रवास आता इथेच थांबणार होता. उत्साहाने सर्वांनी शिवगर्जना दिली. चालू आहे ना? हा, येस. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज आदिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर 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 महादेव. हर 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 महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने आणि गडावर असलेल्या हटकेश्वराच्या दर्शनाने आम्ही आमच्या गडभ्रमंतीची सांगता केली. चला, चला 4 किल्ले झालेले आहेत. येस मज्जा आलेली आहे. येस. प्रत्येक पंचकेदारला जाण्याशी येस 4 किल्ले. 4 Okay. किल्ले. Yeah.
त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनाने आता आमच्या या ट्रेकची सांगता होत आहे. त्याचबरोबर आमच्या या आजच्या या 4 किल्ल्यांच्या भटकंतीची सांगता होत आहे. आता इथून आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. सो लवकरच भेटू पुढे एका नवीन एपिसोडमध्ये. जय भवानी, जय शिवराय. आम्ही ट्रेक क्षितिजनी लावला होता. त्याचा लीडर मी होतो, को लीडर समृद्ध होता, अकाउंटंट कुशल देवळेकर होता. की ते त्याप्रमाणे आता आपण सगळे शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत ट्रेकच्या. आता सगळे जेवायला बसणार आहोत. त्याच्या आधी मला सगळ्यांकडनं फीडबॅक हवा आहे. जे काही तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील, प्लस मायनस असतील, त्या सगळ्या गोष्टी सांगा. पण त्याचबरोबर आपल्या सगळ्या पूर्ण ट्रेक क्षितिजचा सुद्धा तेवढ्याच म्हणजे सहकारी आहे की बरेच ठिकाणी आपण घासत उतरवलो, कळलं ना. आणि बऱ्याच जणांनी सांगितलं बाबा इकडे पाय ठेव, तिकडे पाय ठेव, म्हणजे सगळ्यांनी सर्व प्रकारची मदत केली. आणि हा ट्रेक म्हणजे 2 दिवसात आपण 4 ट्रेक केले, ते संपूर्ण झाले. आणि खरंच सांगते, खूप सुंदर अनुभव होता हा ग्रुपचा. मला आवडलं. मला दीपालीपणे सारखे सगळे सॅम्पल ह्याच्यात आहेत हे कळलं. आवर और सभी मेंबर्स जो भी आए थे, इंक्लूडिंग मेंबर्स एंड नॉन मेंबर्स, एवरीबडी कंप्लीटेड ऑल द 4 forts and fully enthusiastic. मज़ा, एवरीबडी एन्जॉयड, फन, गेम्स, एवरीथिंग. तो थैंक यू टू एवरीवन and thank you to also the organizers. आणि मला आचलाचा अनुभव खूप छान आला, कारण त्यावेळेस कळलं की प्रत्येकाची एनर्जी लेवल आणि मोटिवेशन कधी पण वाढू शकतं. म्हणजे एखाद्याला बघून, जे की त्या दोघांना बघून झालंय. आणि त्यांनी सगळ्यांनी ट्रेक केला, खूप छान वाटला. मला तो एक्सपिरियन्स खूप छान वाटला की एखाद्याला बघून आपण मोटिवेट होतोय आणि ट्रेक कम्प्लीट करतोय. आणि तो सगळ्यांचा कम्प्लीट झाला ना, हा अनुभव खूप सगळ्यांसाठी चांगला होता. कुशल अकाउंटंट आहे, उमेश करवाल लीडर आहे. तर त्याने आपल्या सिनियर मेंबरला विचारून काय प्रो अँड कॉन्स आहे सगळं विचारून त्याने ही रेंज लावायचं ठरवलं. ह्याच्यात अजून काही ऍड करता येऊ शकतं का. तसं प्रॅक्टिकली बघायला गेलं ना, तर आपण जे 2 दिवसामध्ये 4 किल्ले केलेत ना, आपण 6 पण करू शकत होतो. आणि अनावधानाने एक 6 महिन्याआधी माझा एक मित्र आहे, तो स्वतः मोहनदार राजाला आईवंत करून आला होता. तर त्याला पण विचारले की बाबा कसे किल्ले, त्याचं काय प्रकार काय आहे, म्हणजे कठीण किती आहे, सोपा किती आहे, किंवा काही रिस्क वगैरे आहे का, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून केल्याच्या नंतर प्लॅनिंग सुरू केलं मी. माझा म्हणजे पहिल्यांदाच ट्रेक क्षितिज बरोबर मी आलेलो आहे. आणि मी त्याचं हे सांगताना म्हणजे एकच शब्दात सांगू शकतो का, मस्तच. मी खूप एक्साइटेड होते या ट्रेकसाठी. सगळ्यांनी मला खूप मदत केली चढायला, उतरायला. मी थोडी पडली, थोडी घाबरली, थोडी चुकली, नंतरला सगळे एकत्र झालो. ट्रेक खूप छान ऑर्गनाइज होता. थोडंफार मागे पुढे झालं असेल ते होतच. आपण एक्सप्लोरेशन मध्ये आहोत, ट्रेकिंग करतो तेव्हा. एवढ्या आडवाटेच्या ट्रेकवरती कॉन्टॅक्ट मिळवणं, तिकडे सगळी राहण्याची सोय करणं, हे फार मोठी गोष्ट होती. त्यासाठी उमेश, कुशल यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आणि ट्रेकचं म्हटलं तर हेच, म्हणजे एवढं अवघड लोकेशन होता आणि रस्ता म्हणजे कसं होतं, पण ते ऑर्गनाईज करणं, आय थिंक हे बाकी ग्रुप्समध्ये मी कुठेही नाही बघितलं. म्हणजे आतापर्यंत खूप ठिकाणी म्हणजे असं वेगवेगळ्या ग्रुपसोबत गेलंय, म्हणजे लास्ट मिनिट रजिस्ट्रेशन करून. पण जे इकडे एक्सपिरियन्स झालंय आणि इवन इन्फॉर्मेशन बद्दल, लाईक ट्रेक क्षितिज इज नोन फॉर दॅट बेसिकली. केवढं डिटेलमध्ये त्यांना सगळं माहिती असतं आणि कुठे काय, आणि ते मॅपिंग बेसिकली. अतिशय चांगलं ऑर्गनायझेशन आहे. आणि सगळाच हा जो ट्रेक आपला झाला सक्सेसफुल झाला असं म्हणू. आणि हे संपूर्ण आपल्या टीमवर्कचं यश आहे असं मला वाटतं. इंट्रोडक्शन राऊंडला आलो तेव्हाच मी पहिला जमिनीवर आलो, कारण मला वाटलं तुम्ही जरा गेले 60-70 ट्रेक वगैरे केले, म्हणजे वावा टाळ्या वगैरे, मला माहीत नाही किती केले. पण त्यावेळेला एकाने सांगितलं माझे 700च्या आसपास ट्रेक झालेत आणि हिमालयातले सोडून हे फक्त सह्याद्रीतले. म्हटलं अरे आपण फारच मागे आहोत. मागे असण्याचं मला दुःख नाही आहे, पण मला त्यांचं कौतुक वाटलं. 73 वर्षाचे सावंत काका होते, ते म्हणाले 2 वर्षात मी 100 ट्रेक केले. मग तिथे कळलं की आपल्याला ट्रेकिंग आयुष्य अजून भरपूर आहे, फक्त मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे बघायला गेलं तर बरंच कोणी फर्स्ट ट्रेक आहे, तर कोणी जवळजवळ 100 ट्रेक केलेले पण आहे तिकडे. तर खूपच अनुभव म्हणजे फार एक अविस्मरणीयच आहे, त्यात तर शंका नाही. तर मी त्याला ते सांगितलेलं की आता आपण किती कम्फर्टेबल असणार आहे या ट्रेकमध्ये माहीत नाही, पण त्याच्यानंतर आता जे म्हणजे पूर्ण ट्रेक झालाय, संपलाय आता. पण त्याच्यानंतर आता असं वाटतंय की हा ओव्हरऑल सगळ्यांसोबत चांगलं होतं, कम्फर्टेबल होतं.
आणि बाकी छान झाला. सगळे एकदम फ्रेंडली होते, सगळ्यांची ओळख एकदम छान झाली. ट्रेकचं एक हे खूप मोठं वैशिष्ट्य असतं की 2 दिवसात तुम्ही एवढे कंटिन्युअस 24 तास बरोबर असलं, सगळ्यांची ओळख छान होते, ती एक मैत्री होते. आणि तेव्हा ट्रेक क्षितिजचे खूप खूप आभार. असेच रेंज ट्रेक मी परत करत राहीन त्यांच्याबरोबर. 4 किल्ले असे आहेत की जे शक्यतो कोणी नेत नाही, त्यामुळे ट्रेक क्षितिजने ऑर्गनाईज केल्यामुळे ते जमले. बाकी एक्सपिरियन्स खूप छान होता. बाकी सगळी टीम अगदी व्यवस्थित सपोर्टिव्ह आणि फार काय म्हणायचं फ्रेंडली सुद्धा होती. त्याच्यानंतर मग उमेशने जेव्हा हे सांगितलं, जेव्हा आम्ही दोघांनी याचं ठरवलं, ट्रेकला आल्यानंतर पहिली धाकधुक हीच होती की कोण आहे नक्की, म्हणजे कसा ग्रुप आहे, काय आहे. पण खरं सांगतो, मला अजिबात जाणवलं नाही. मी माझ्या घरच्या ग्रुपसारखा सगळ्यांशी फील केलंय. मी तसंच वागलोय. तुम्ही सगळे माझ्याशी तसंच वागलात, एकदम घरच्यासारखे असल्यासारखा. आणि हा माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे की यानंतर जर ट्रेकचे ते काही ट्रेक असतील, मला जिथं शक्य होईल तिथं मी 100% येणार आहे. क्षितिजचा उद्देशच तो आहे की दुर्गा भ्रमंती ही होत राहावी. म्हणजे आमचं कमर्शियल ऑर्गनायझेशन नाहीये की लोकांना ट्रेकिंगची आवड निर्माण व्हावी, लोकांनी गड किल्ल्यांना भेट द्यावी. तर त्यानुसार ही वाटचाल सुरू आहे आणि म्हणून हे सगळे उपक्रम म्हणजे किल्ले बांधणी, स्लाइड शो, तर त्यानुसार. आणि ओव्हरऑल मजा आली. उमेशचं हे चांगलं होतं, लिडरशिप, आणि समृद्धने पण चांगलं त्याला साथ दिली. धन्यवाद.